चित्रांव्यतिरिक्त तुम्ही वस्तूंना सुद्धा हे करता. मगाशी तुम्ही उल्लेख केला त्या फुलाचा. सचिन तेंडुलकरांसाठी सुद्धा तुम्ही काही वस्तू केलेल्या आहेत. आता जेव्हा एक गोष्ट असते की मला माझ्या वस्तूचं काहीतरी फ्रेमिंग करायचं. इट्स बिलॉंग आनंद भूतकर, आणि आनंद भूतकर ओके जाता रस्त्यावर चालणारा एक माणूस. आणि जेव्हा सचिन तेंडुलकर या नावाला एक प्रचंड मोठं वलय आहे. सो हा एकतर काम करण्याचा त्या नावाचं प्रेशर, त्याला दिली जाणारी ती वस्तू, म्हणजे त्याच्याबद्दल मला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. लेले सर आलेले होते, सुनानंद लेले सर, की सचिन तेंडुलकरच्या बर्थडेला गिफ्ट द्यायचं आणि काय द्यायचं, तर त्यांनी काही गोष्टी शॉर्टलाईन करून आणलेल्या होत्या. हे 100% खूप मोठं प्रेशर होतं. म्हणजे सगळ्यात महत्वाचं ते देव आहेत, सचिन तेंडुलकर म्हणजे देवाकडे सगळं काहीच असतं, मग तुम्ही देवाला काय देणार? हो, बरोबर. हा एक विचार होता. आणि दिल्यानंतर त्यांच्याकडे ती विजन आहे बघायची. मग ते खूप प्रिसिजन पाहिजे तुमच्या फ्रेमिंगच्या मटेरियल सिलेक्शन मध्ये, डिझायनिंग मध्ये खूप प्रिसिजन पाहिजे. आणि ते खूप ऑनेस्टली ते खूप प्रेशर होत की ते नीट क्लीन दिसून, म्हणजे तो रिॲक्शन टाइम पॉइंट जो असतो ना, तो 5 सेकंदचा असतो. मग त्या 5 सेकंद मध्ये तो वाव पॉइंट येणं खूप गरजेचं असतं. आणि लेले सरांनी ज्या वस्तू आणलेल्या होत्या त्या सचिन तेंडुलकरचं गोल्ड कॉइन, एक लग्नाचा फोटो, लिमिटेड एडिशन स्टॅम्प, त्यांनी केलेले सगळ्या सेंचुरीचं डॉक्युमेंटेशन, म्हणजे ओव्हरऑल सचिन तेंडुलकरचं यांचं पूर्ण आयुष्य त्याच्यामध्ये होतं. मग ते कुठल्या फॉर्मॅटमध्ये दाखवायचं, मग त्याला मल्टिपल विंडो माउंट कटिंग कसं, कुठली गोष्ट कुठं प्लेस करायची, आणि म्हणजे गोल्ड कॉइन कुठं पाहिजे, मग त्याचा आई वडिलांबरोबरचा फोटो, आचरेकर सरांबरोबरचा फोटो, लग्नाचा फोटो, लिमिटेड एडिशन स्टॅम्प्स, ते आधी आम्ही डिजिटली डिझाईन केले. फायनल करण्याच्या आधी वेगवेगळ्या पद्धतीने, किंवा असं केलं तर असं केलं तर असं केलं तर. वर्षभर ट्रॅव्हल करत असल्यामुळे प्रॅक्टिकली इथं फिजिकली हे नव्हतं. आम्ही मेलवर डिझायनिंग पाठवून असं करून ते फ्रीज केलं. पण तेव्हा हा एक चॅलेंज होता की मला मोठे माउंट यूज करतो मी. त्याचं कारण असं आहे की जेव्हा तुम्ही मोठे माउंट वापरता, म्हणजे साईडला ही जी ब्रिदिंग स्पेस आहे, जेव्हा तुम्ही ती मोठी वापरता तेव्हा तुमचं चित्र कॉन्सन्ट्रेशन आतमध्ये बऱ्यापैकी जातं. आणि ही गोष्ट समजणे आणि तो फ्रीडम देणे, हे जेव्हा, म्हणजे आता लेले सर सुद्धा त्यांच्या चित्रामध्ये हा एक 100% हा प्रेशर वेगळा असतो. मग तो ऍक्सेप्टन्स, मग त्यांनी सांगितलं, संजय तुला जे योग्य वाटतं, तू तुझ्या क्षेत्रामध्ये काम करतो, तू योग्य करून दे मला. त्यांनी डिझायनिंग लेआउट फायनल केलं. फ्रेमिंग पासून सगळं आम्ही ठरवलं कसं करायचं, काय करायचं. आणि त्याचा तो वाव फॅक्टर 5 सेकंद मध्ये तो क्रिएट झाला. त्याच्यानंतर म्हणजे तो फोटो सुद्धा तो माझ्याकडे आहे. तो त्यांच्या सचिन तेंडुलकरच्या मिसेसनी काढलेला, ती फ्रेम दिल्यानंतर. आणि त्याच्यानंतर त्यांना कोणाला गिफ्टिंग द्यायचं असेल तर त्याच्यासाठी आम्ही आतापर्यंत 3-4 फ्रेम वेगवेगळ्या करून दिले. म्हणजे मुंबईवरून आमच्याकडे फ्रेमिंग आलेले. If you haven't subscribed yet, don't wait any longer. Subscribe now.